हृदय भज परेशं स्वामिनं गुण्डमाख्यं नयननिखिललोका धारमालोकयेशं श्रवणशृणुनितान्त पुण्यकीर्तिमहात्मन् भवगदशमनं तं वाणी संवर्णयाशु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम। जय श्री चक्रधर। स्वागत आहे आपले आध्यात्मिक स्पीच या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आहेरमल येथील लीळा पाहणार आहोत। आहेरमल हे अगदी डोंगराच्या टोकावर असलेलं चरणांकित स्थान आहे। अतिशय नयनरम्य असणारा हा परिसर। या ठिकाणी स्वामींचं थोड्या वेळासाठी आसन होते आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेले ढाकेफळ येथे स्वामींची वस्ती होते। वस्ती म्हणजे एक दिवस मुक्काम होतो। मग बाईसा, नाथोबा आणि स्वामी हे माणिकदंडाकडे जायला निघतात। वाटेत माणिकदंडाच्या अलीकडे नाथोबास बाईसांना म्हणतात, बाई घ्या पोते मी जाईन। म्हणजे बाईसांच्या सोबत स्वामींच्या उपयोगात जाणारं जे साहित्य होतं त्याचं पोतं नाथोबासांनी घेतलं होतं। तर बाईसा म्हणतात, हे काही नाथो कैसा जासी? म्हणजे इथे मी एकटीच आहे, स्वामी एकटे आहेत, कुण्यातरी भक्तिजनांना इकडे येऊ दे, मग तू जा। परत थोड्या वेळानंतर नाथोबास बाईसांना म्हणतात, बाई घ्या पोते मी जाईन। परत बाईसा म्हणतात, हे काही नाथो कैसा जासी? म्हणजे स्वामींच्या सेवेसाठी नाथोबासांची गरज पडेल म्हणून बाईसांना नाथोबासांना जाऊ द्यायची इच्छा नव्हती। परत थोडा वेळ झाला। नंतर नाथोबास म्हणतात, बाई घ्या पोते मी जाईन। मग बाईसा म्हणतात, बाबा नाथो ते काही म्हणिजो ना, म्हणजे त्याला काहीतरी सांगा जेणेकरून तो इथे राहील। मग स्वामी म्हणतात, काईगा मंडळिका, म्हणजे मंडळिक हे नाथोबासांचं प्रासादिक नाव आहे। बाईसे म्हणत असती ते का न करा? म्हणजे बाईसा म्हणतात, ते ऐका ना, नाथोबा उगेच असतात। मग स्वामी म्हणतात, बाई महात्म्या निरोध न कीजे की, बाई त्यांना अडवू नका, त्यांना जे करायचं आहे ते करू द्या। यावर स्वामी पडाळी गायीचा दृष्टांत सांगतात। पडाळी गाय बांधली असे, म्हणजे गोठ्यामध्ये गाय बांधलेली असते। पावसाळ्यामध्ये तिच्यावर पाणी गळत असते आणि चरायला गेली तर तिच्या तोंडात चिखल येतो। बुडी पाय किवी कोरिती, म्हणजे जागा घाण असल्यामुळे तिच्या पायाला जखमा झालेल्या असतात, त्याच्यामुळे पायावर माशा, किडे वगैरे बसत असतात। मग ती पाय झटकायची तर मागच्या खांब्याला पाय लागायची, अशी ती कंटाळून गेली। ही गायीची अवस्था पाहून घरचा मालक म्हणतो, बिचाऱ्या गायीला किती त्रास होतो, म्हणून तो कोरड्या जागी माळवधाच्या खांबाला बांधतो, तिला चारा घालतो, पाणी पाजतो। मग ती गाय कांटाळा सांडी, म्हणजे ती गाय अगोदरच्या अपेक्षा शांत होते। त्या गायीने तिथेच शांत बसायचं, तर ती गाय काय करते की जाणाऱ्या येणाऱ्यांना पाहून बुझायची, म्हणजे घाबरायची। मग घरचा मालक म्हणतो, आता तिला सोड, नाहीतर ती माळवधाचा खांब पाडून टाकील। म्हणून सोडतो आणि तिच्या अगोदरच्या जागेवर नेऊन बांधतो। तसं बाई यासी जे उठले असे ते नेलिया वांचुनी न सोडी, म्हणजे यांना जे उल्लेख उत्पन्न झाला की मला जायचंच आहे, तर ते गेल्या वांचून त्यांना समाधान वाटणारच नाही। यावर स्वामी द्वापर युगाची धर्मदर्पहरणाची कथा सांगतात। सर्वज्ञ म्हणतात, धर्मासी असा गर्व आला होता, जे सेवकही मी आणि भक्तही मीच। मग एक दिवस श्रीकृष्ण महाराज धर्माला म्हणतात, धर्मा चाल विहाळीये जाऊ, म्हणजे फिरायला जाऊ। युधिष्ठिर होकाजी म्हणून निघतो। वाटेत ते दोघे चालत असताना धर्मराजाच्या मनात अचानक वाईट विचार येतो की या श्रीकृष्णाशी ओखटे करावे, हा राजाचा मुकुट आपल्या डोक्यावर घालावा, हा श्रीचरणामध्ये असलेला ब्रिदाचा टोदर तो आपल्या पायी घालावा, असा वाईट विचार करत ते चालत होते। मग ती जागा संपली आणि धर्मराजा श्रीकृष्ण महाराजांना साष्टांग दंडवत घालायला लागला। पापियाजी पापियाजी, मी खूप पापिया आहे असं म्हणतो। मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात, काय झाले? वास्तविक ईश्वर सर्व जाणता आहे,
परंतु मनुष्यवेशाला मान देऊन आणि जीवाचा दोष तिथेच नाचण्याकरिता. श्रीकृष्ण महाराज विचारतात की काय झालं. मग युधिष्ठिर सांगतो, जी या श्रीकृष्णाशी ओखटे करावे, हा ब्रीदाचा टोडर आपल्या पायी घालावा, असा वाईट विचार माझ्या मनात आला जी. मग श्रीकृष्ण महाराज त्यांना समजून सांगतात, धर्मा, अशा एकी भूमी आहेत, म्हणजे राजस, तामस, सात्विक अशा 3 प्रकारच्या जागा असतात. माणूस ज्या ठिकाणी जातो तशा प्रकारचे विचार माणसाच्या मनात येतात. मग त्यांचा तो गर्व निघून जातो. तसंच वास्तविक नाथोबासांचा काहीच दोष नाही, परंतु भूमिसंयोगाने त्यांच्या मनात असा विचार आला, मला जायचेच. मग त्यांनी जे सामान होतं ते रस्त्यात ठेवून दिलं आणि ते निघाले. मग बाईसा सर्व सामान घेतात. माणिकदंडी स्वामींना आसन होते. बाईसा स्वामींचे चरणक्षालन करतात. स्वामींना गुळळा होतो, विडा होतो. दंडवत प्रणाम.